नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 जुलैला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी आणि तसाच रविवारी हा कोर्स असेल. 12 तास शिकवलं जाईल. फंडामेंटल, टेक्निकल दोन्हीही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता आपण व्हिडिओकडे वळूया. आजही मार्केट तेजीत होतं. नवीन रेकॉर्ड आज झालं. सुरुवातीला मार्केट थोडंसं मंदीत गेलं, अगदी थोडं, आणि नंतर मार्केट जवळजवळ 500 पॉईंट तेजीत राहिलं. LITला ONGCकडून 1000 ते 2500 कोटीची पाईपलाईन प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाले. आज ऑटो विक्रीचे आकडे आले. महिंद्रा अँड महिंद्रा यांचे आकडे चांगले आलेत. एकंदर विक्री 11%, SUVची 23%, ट्रॅक्टरची 6%, निर्यात 28%. एकंदर सगळ्या विभागातच महिंद्रा अँड महिंद्राची विक्री वाढली. राईट्सला किंवा रेट्स 28 कोटीची ऑर्डर मिळाली. सरकारने नॅचरल गॅसच्या किमती कमी केल्या. $8.24 MMBTU एवढ्या किमती केल्या. पूर्वी 8.44 एवढ्या होत्या. RECची लोन डिस्बर्समेंट 27.89% वाढली, तर लोन सँक्शन्स 24.17% वाढले. करूर वैश्य बँक यांचे डिपॉझिट्स 14.41%, ॲडव्हान्सेस 16.6%, त्यांचा कासा 5.6% वाढला. एकंदर डेटा करूर वैश्य बँकेचा चांगला होता. VST इंडस्ट्रीज त्यांची 6% विक्री कमी झाली, 582 युनिट एवढी झाली. अतुल ऑटोची विक्री 107% वाढली, ती 2628 युनिट झाली. शिपिंग मंत्रालयाने टर्न अराउंड टाईम जो आहे तो कमी व्हायला हवा असं सांगितलं. बंदराचा दर्जा आणि बंदरांची क्षमता वाढवा अशा सूचना केल्या. आज मारुतीचे सेल्सचे आकडे पण चांगले आले. एकंदर विक्री 12.4% वाढली, ती 1.79 लाख युनिट झाली. डोमेस्टिक विक्री 6.1% वाढली आणि निर्यात 57% वाढली. आणि मारुतीचा शेअरही आज चांगलाच तेजीत होता. कोल इंडियाची पण आकडेवारी आली. त्यांचं उत्पादन वाढलं, त्यांचा ऑफटेकही वाढला. ड्रेजिंग कॉर्पोरेशनला नद्यांचा गाळ काढण्याची सूचना करण्यात आली. नजारा टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये लार्ज ट्रेड झाला. अशोक लेलँडची मात्र एकंदर विक्री कमी झाली. सगळीच आकडेवारी काही प्रमाणात अशोक लेलँडची कमी झाली. आयशर मोटरची एकंदर विक्री वाढली, पण ट्रक अँड बसेसची त्याच्यामध्ये विक्री कमी झाली.
त्यांची निर्यात पण 68% वाढली. डोमेस्टिक विक्रीसुद्धा वाढली. त्याच पद्धतीने DCX सिस्टीम यांना इलेक्ट्रॉनिक मॉड्यूलसाठी 1250 कोटींची ऑर्डर लार्सन अँड टुब्रोकडून मिळाली. टाटा मोटर्सची डोमेस्टिक विक्री, CV विक्री दोन्हीही कमी झाली. निर्यात मात्र 13% वाढली. एकंदर विक्री 2.29 लाख युनिट एवढी झाली. LPG गॅसच्या किमती 16 रुपयांनी कमी करण्यात आल्या. 19 किलोचा सिलेंडर जो असतो त्याची किंमत 16 रुपयांनी कमी केली. गार्डन रिच शिपबिल्डर्सला बांगलादेश सरकारकडून O1 ॲडव्हान्स ओशन गोईंग टग याच्या उत्पादनासाठी आणि डिलिव्हरीसाठी ऑर्डर मिळाली. बजाज ऑटोची सगळीच आकडेवारी बघता चांगली आली आहे. म्हणजे डोमेस्टिक विक्री पण चांगली, निर्यात पण वाढली, CV सेल्स पण वाढले, 2 व्हीलरची विक्री पण वाढली. एस्कॉर्ट्सची विक्रीचे सगळे आकडे कमी आलेत. डोमेस्टिक विक्री मात्र 1% वाढली. मॉईलने फेरोग्रेडच्या किमती 2% वाढवल्या. पॉलीमेडिक्युअर QIP करणारे 1000 कोटींचा, नवीन फ्लोरिन 750 कोटींचा QIP करणारे, ब्लास्ट ऑपरेशनमध्ये सिस्टीम टेकचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. इझी ट्रिपनी UP टुरिझम बोर्डाबरोबर पर्यटन वाढीसाठी MOU साईन केलं. एशियन पेंटनी म्हैसूर प्लांटचा क्षमता विस्तार केला. 6 लाख किलोलिटर प्रत्येक वर्षाला एवढा विस्तार त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये 1305 कोटींची त्यांनी गुंतवणूक केली आहे. पण मध्यंतरी आत्ता गेले 8 ते 10 दिवस म्हणा, ऑटोचे सगळे शेअर मंदीत चालू होते. त्या मानाने आज ऑटो विक्रीचे आकडे चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसले. त्यामुळे मार्केट आज तेजीत होतं. आज 2-3 प्रश्न होते, कमेंट्सही होत्या की एवढं मार्केट वाढत आहे, आम्हाला काय करावं हे समजत नाही. तर मार्केट वाढत असलं तरी सगळेच शेअर वाढत असतात असं नाही. आपल्याला ते शेअर शोधता आले पाहिजे. कोणते शेअर वाढत नाही आहेत. तर शनिवार रविवार जेव्हा मार्केटला सुट्टी असते तेव्हा कुठला शेअर वाढला नाही आहे म्हणजे तुम्ही जे ॲप उघडता तिथे 52 वीक हाय लो दिलेला असतो, महिन्याचा हाय लो दिलेला असतो, त्या दिवसाचा जास्त भाव कमी भाव मिळतो, आठवड्याचा कमी भाव जास्त भाव मिळतो. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येऊ शकेल की कुठल्या शेअरकडे लोकांचं लक्ष गेलं नाही आहे. तर त्या शेअरमध्ये तुम्ही थोडे पैसे घालून इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा 1 महिन्याच्या अंतराच्या दृष्टीने काही गोष्टी करू शकता. आता ऑलिम्पिकचे सामने आले तर ऑलिम्पिकच्या संदर्भात तुम्ही काही शेअरकडे लक्ष देऊ शकता. जे शेअर व्हिसा इश्यू करू शकतात असे शेअर, विमान कंपन्यांचे शेअर, हॉटेलचे शेअर तुम्ही पाहू शकता आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने तुमचे इन्व्हेस्टमेंटची किंवा ट्रेडिंगची तुम्ही तयारी करू शकता. नमस्ते.